नमस्कार मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शासनाने नवीन आज शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्रतेच्या अटी संदर्भात आवश्यक कागदपत्रांच्या अटी संदर्भात नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन सुधारणा केल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर या योजनेच्या पात्रतेच्या अटी व आवश्यक कागदपत्रांच्या अटींमध्ये काय नेमकी सुधारणा करण्यात आलेली आहे, काय नेमका शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। तर या ठिकाणी आपण हा शासन निर्णय पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत 12 जुलै 2024 रोजी आजच शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता काय नेमक्या सुधारणा केलेल्या आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर कुटुंबाची व्याख्या जी आहे ती काय सांगितलेली आहे पहा। सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील, ती म्हणजे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली ही कुटुंबाची व्याख्या असणार आहे। त्यानंतर 2 नंबरची जी या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा। त्यानंतर 3 नंबरची सुधारणा आहे, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1 जन्म दाखला किंवा 2 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा 3 अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे। अशा प्रकारची ही सुधारणा करण्यात आली आहे। त्यानंतर 4 नंबरची सुधारणा आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। त्यानंतर 5 नंबरची सुधारणा आहे, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। तर ही महत्त्वाची अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। बऱ्याच जणांना लाईव्ह फोटो घेताना प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आता तुम्ही पासपोर्ट साइज फोटोचा देखील फोटो काढून ऑनलाईनच्या ठिकाणी अपलोड करू शकता। त्यानंतर 7 नंबरची सुधारणा आहे, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका NULM यांचे समूह संघटक CRP मदत कक्ष प्रमुख व CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर किंवा आशा सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। त्यानंतर 7 नंबरची सुधारणा आहे, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये उदाहरणार्थ PM किसान असेल, पोषण असेल किंवा PM स्वनिधी असेल व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा। त्यानंतर 8 नंबरची सुधारणा आहे, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी। सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी। ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावेत। त्यानंतर 9 नंबरची सुधारणा आहे, ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे।
तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे, तसेच द्विरुक्ती टाळण्यात यावी। 10 नंबरची सुधारणा आहे, शासन निर्णय दिनांक 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महापालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समिती आता अ व ब वर्ग महापालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी। 11 नंबरची सुधारणा आहे, तालुका किंवा वार्डस्तरीय समिती मार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे। 12 नंबरची सुधारणा आहे, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका NULM यांचे समूह संघटन म्हणजे CRP, मदत कक्ष प्रमुख तसेच CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर किंवा आशा सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हा 11/7/2024 रोजीच्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर मित्रो, अशा प्रकारे शासनाने हा नवीन शासन निर्णय आज निर्गमित करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील जास्तीत जास्त महिला पात्र व्हावेत, जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या नवीन सुधारणा केलेल्या आहेत। यामुळे मित्रो राज्यातील अनेक महिलांना आता या योजनेचा अजून लाभ मिळणार आहे। तर मित्रो, ही महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका, म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील। मित्रो, या संदर्भात येणाऱ्या पुढील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील आता सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।